नमस्कार मित्रहो, मतदान करण्यासाठी मतदारास सादर करावे लागणारे पुरावे. निवडणूक आयोगाने मान्य केलेले 11 प्रकारचे ओळखीचे पुरावे कोणते? फक्त वोटर स्लिपच्या आधारे मतदारास मतदान करता येणार नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मतदारास कोणकोणते 11 पुरावे पैकी एक पुरावा सादर करावा लागतो याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. भारतातील 18 वर्षावरील सर्व जनतेस भारतीय संविधानाने कलम 51 अन्वये मतदानाचा हक्क दिला आहे. सर्वांनी मतदान करणे अपेक्षित आहे. मतदान करताना मतदाराला मतदान अधिकाऱ्याला आपली ओळख पटवून द्यावी लागते. त्यासाठी फोटो असणारे ओळखपत्र सादर करावे लागते. मित्रांनो, आपल्याला भारतीय संविधानाने कलम 51 अन्वये मतदानाचा हक्क दिला आहे आणि तो हक्क बजावताना आपल्याला एक ओळखीचा पुरावा सादर करावा लागतो. आणि निवडणूक आयोगाने कोणकोणते पुरावे मान्य केले आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊया. मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ओळखपत्र म्हणून मान्य केलेले 11 प्रकारचे दस्तऐवज. पहिला आहे पासपोर्ट. दुसरा आहे वाहन चालवण्याची अनुज्ञप्ती, वाहन चालवण्याचा परवाना किंवा ड्रायव्हिंग लायसन्स. हे सुद्धा मतदाराला ओळख म्हणून सादर करता येईल. नंतर आहे आयकर ओळखपत्र किंवा आपण त्याला पॅन कार्ड म्हणतो. पॅन कार्डसुद्धा सादर करता येते. शासकीय निमशासकीय कर्मचारी, कंपनी कामगार इत्यादीचं ओळखपत्र. आपण जर एखाद्या ठिकाणी कर्मचारी असाल, कंपनी असेल, निमशासकीय कर्मचारी असाल किंवा शासकीय कर्मचारी असाल, अशा सर्व कर्मचाऱ्यांचं जे ओळखपत्र असतं ते या ठिकाणी ओळख म्हणून सादर करता येईल. नंतर आहे बँक, किसान किंवा पोस्ट ऑफिसचं पासबुक. म्हणजे बँकेचं पासबुक किंवा किसान पासबुक किंवा किसान योजनेचं जे पासबुक आहे किंवा पोस्टाचं पासबुक. अशा प्रकारे यापैकी एक कोणतंही पासबुक आपल्याला सादर करता येईल. 6 नंबर आहे निवृत्त कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले पेन्शनचे कागदपत्र. एखादा कर्मचारी जर निवृत्त झालेला असेल आणि त्याच्या पेन्शनची कागदपत्रे असतील परंतु त्याच्यावरती फोटो असणं अपेक्षित आहे, अशी कागदपत्रे आपल्याला सादर करता येतील. 7 नंबर आहे आधार कार्ड. आधार कार्ड ही आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता येईल. त्यानंतर आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील मंजुरीचं नोंदणी कार्ड. म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेचं आहे त्याचं एक कार्ड असते आणि हमी योजनेचं ते कार्ड हे आपण ओळख म्हणून सादर करू शकतो. नंतर आहे आरोग्य विमा योजनेचे फोटो असलेले ओळखपत्र. आरोग्य विमा असतो, त्या आरोग्य विमा योजनेचं जे फोटो आहे, फोटो ID कार्ड आहे किंवा ओळखपत्र आहे, तेही या ठिकाणी आपण सादर करू शकतो. कामगार मंत्रालयांच्या योजनेअंतर्गत दिलेले ओळखपत्र. 11 नंबर आहे शेवटचा माननीय खासदार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांना दिलेले शासकीय ओळखपत्र. म्हणजे खासदारांना किंवा आमदारांना किंवा विधान परिषद आमदारांना जे सदस्य आहेत अशा सर्व सदस्यांना शासनाने दिलेलं जे ओळखपत्र आहे हे ओळखपत्र म्हणून सादर करता येईल. या ठिकाणी एक महत्त्वाचा बदल आहे फक्त वोटर स्लिपच्या आधारे मतदारास मतदान करता येणार नाही. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 28/2/19च्या सूचनेनुसार फोटो वोटर स्लिप, त्याला आपण वोटर स्लिप म्हणतो, वोटर स्लिप घेऊन येणाऱ्या मतदारास उपरोक्तपैकी एक ओळखीचा पुरावा सादर करणं अनिवार्य असेल. जर एखाद्या कर्मचाऱ्याने वोटर स्लिप घेऊन आला तर त्याला मतदान करता येणार नाही. फक्त वोटर स्लिप असेल तर वरीलपैकी जे 11 पुरावे आहेत त्यापैकी एक पुरावा त्याला सादर करणं अनिवार्य असेल तेव्हाच त्याला मतदान करता येईल, अन्यथा मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाने मतदाराचं जे ओळखपत्र दिले आहेत याच्यामध्ये बदल कशा प्रकारे होत गेलेला आहे. अशा प्रकारचे ओळखपत्र ही इपिक म्हणतो आपण त्याला, इलेक्शन कमिशनचे आहे ते इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड आपण त्याला इपिक म्हणतो, हेही सादर करता येतील आणि यानुसार आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येईल.